मंडळी, आज खूप दिवसानंतर देवाला चाललेले. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती बाळूमामाला जायची. तर आज बाळूमामाला निघालेलो आहोत आम्ही. आणि आज पौष पौर्णिमा आहे, त्यामुळे म्हटलं आज आहे ना देवीचं पण दर्शन घेऊया, कारण की काळूबाईची आज यात्रा असते. तर आमच्या आमच्या गावामध्ये बरेचसे जण काळूबाईचे भक्त आहेत. तर मी पहिल्यांदाच चाललेले आहे काळूबाईच्या दर्शनासाठी, आणि बाळूमामाला पण मी पहिल्यांदाच चाललेले. तर चला, तर मी निघालेले आहे. तर माझ्या डोळ्याला काहीतरी लागलेले, मांडरची काळूबाई आणि आदमापूरला बाळूमामा. तर अशा ठिकाणी 2 ठिकाणी मी जाणार आहे. तरी ते काळूबाईच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि खूप गाड्या लांब पार्किंग केले होते बरं का, कारण की 3 किलोमीटर जवळजवळ मंदिरापासून गाड्या पार्किंग केलेल्या होत्या. आणि इथे ना लोक जे येतात ना भक्त, ते असे आपल्या आपल्या गाडीच्या ठिकाणी आपल्या देवीची मूर्ती आणून तिथे आरती करतात, रात्रभर जागरण करतात, गाणे वगैरे म्हणतात. म्हणजे हे मी पहिल्यांदाच पाहिलेले, याच्या आधी मी कधी पाहिलेलं नव्हतं. तर असो, शेवटी ते देवीचे भक्त आहेत, त्याची श्रद्धा. आणि ते काळूबाईची यात्रेमुळे सगळे दुकानं वगैरे लागलेली होती, आणि रात्रीचे 10 वाजलेले होते आम्हाला. तर तुम्ही पाहू शकता, एक मूर्ती मी तुम्हाला दाखवते. अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत जे आपले आपले पद्धतीने येतात. इथं मी देवीच्या ओटीचं सामान घेतलं, आणि फोनपेचं इथं खूप प्रॉब्लेम होता. ते दादाने आम्हाला 200 रुपये कॅश पण दिली. माझ्याकडे कॅश नव्हती, तर त्या पैशाचा आम्ही चहा घेतला, कारण की इथं कॅशशिवाय कोणी देतच नव्हतं. इथं फोनपे होत नव्हतं. आणि ती नशिबाने योगाने त्या दादांच्या फोनपेवर झालं माझं फोनपे. मी त्यांच्याकडनं कॅश पण घेतली 200 रुपयाची, आणि चहा घेतला. तर तुम्ही पाहू शकता, इथं पायऱ्या आहेत काळूबाईच्या ठिकाणी, पण जास्त काही नाही आहेत बरं का. पायऱ्या जास्त उंच नाही आहे मंदिर, असं म्हणजे थोडेच पायऱ्या आहेत. आपल्याला काही जास्त चढायचं नाही, काही नाही. पण यात्रेमुळे ना खूप म्हणजे जास्तच लाईन होती बरं का, मोठी. तर ती लाईनीत आमचं दर्शन होतं की नाही काय माहिती, कारण की आम्हाला जवळजवळ पुढं पण भरपूर तो लांबचा प्रवास उरकायचा होता. रात्रीचे 10:30-11 तिथंच वाजतील, म्हणून मग हे म्हटले आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. म्हणजे आम्ही सगळेच म्हटलो, कारण की लाईनमध्ये मुखदर्शन घेऊ. कारण की लाईनमध्ये जर दर्शन घेतलं असतं ना, तर आम्हाला जवळजवळ 12:30-1 तिथे वाजला असताना. रात्रीचं आदमापूर तिथून जवळजवळ बरंचसं लांब होतं आहे की नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही लाईन किती मोठी आहे. तर इथं टी व्हीमध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये स्क्रीनवरती दिसते मूर्ती देवीची, त्यामुळे मी देवीला इथूनच हात जोडले. आणि नेमकं आम्ही पौर्णिमेच्या दिवशी आल्यामुळे ना, तर थोडंसं म्हणजे गर्दी होती. नाही तर इतर वेळेस आल्यानं गर्दी कमी असेल कदाचित, पण पौर्णिमेच्या दिवशी असल्यामुळे जवळजवळ ही यात्रा आहे ना पौर्णिमेला चालू होती, आणि 15 दिवस ही यात्रा असते बरं का काळूबाईची. जर कोणाला यायचं असेल तर नक्की या. तर आता इथे मी दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागणार आहोत आता, कारण की जवळजवळ आम्हाला पहाट होणार आहे आमची ती आदमापूरला जाण्यासाठी. तर इथून आम्ही आता जवळजवळ निघालेलो आहोत, आता थोड्या वेळात निघणार आहे. आणि इथे आम्ही आता एक रूम घेतली आम्ही, आणि आता सकाळ झाली होती. आम्ही रात्रभर मस्त असा आराम केला. तर आता सगळ्यांच्या आंघोळ वगैरे करायचे आणि बाळूमामाच्या दर्शनासाठी निघणार आहोत आता. इथे मला आता आंघोळ वगैरे करायची, माझी आंघोळ काही झालेली नाही आहे. तर मी तुम्हाला थोडंसं आमच्या रूमच्या समोरचं सकाळचं वातावरण दाखवते मी तुम्हाला. रूम म्हणजे आम्हाला छान भेटली बरं का, एकदम स्वच्छ टापटीप, आणि अजिबात घाण नाही, काही नाही, एकदम स्वच्छ रूम होती. तर मी तुम्हाला थोडंसं रूमचं दाखवते. 205 असा नंबर होता. तरी ते दिदी आणि दादा आमचे अजून झोपलेले आहेत, त्यांचे काय अजून उठले नाही. तर आम्ही दोघंजण उठलो, तर म्हटलं आता आंघोळ वगैरे करून घ्यावे आणि मग ह्यांना उठव, कारण की नळाला पण मस्त गरम पाणी होतं. तर तुम्हाला मी रूम दाखवते बाहेरून. रूम पण किती छान भेटली होती, म्हणजे शेताचा परिसर होता सगळा, शेती होती बाजूने, आणि तिथे रूम होती. त्यामुळे रूम मला धरली, आवडली ती रूम ही. तर तुम्ही पाहू शकता, इथे कमोडचं टॉयलेट होतं, बाथरूम पण अगदी स्वच्छ होतं, स्वच्छ बाथरूम होतं. नळाला गरम पाणी, त्या नळाला पण पाणी होते, ते बेसिंग आहे. तर चला आता आवरायचं आहे मला, आंघोळ वगैरे करून देवाच्या दर्शनाला निघायचे. तर मी आता आवरलेलं आहे, मस्त अशी साडी घातलेली, मुलांनी पण आवरले. आणि आता म्हटलं चहा नाश्ता घ्यावा, कारण की रात्रभर प्रवासाने मुलं पण थकलेली होती, त्यांना पण भूक लागलेली होती, पहाटेचा रात्रभर प्रवास केलेला. इथं चहाची नाश्त्याची ऑर्डर दिली होती आम्ही. तर आता इथे ना ज्याने त्यांनी जास्त त्याच्या आवडीचा नाश्ता मागवला. तर मुलांनी मिसळपाव मागितला, मी मसाला डोसा मागितला होता, आणि त्यांनी इथं पुरी भाजी मागितली होती. तर नाश्ता छान होता बरं का, डोसाही छान होता, मिसळ पण छान होतं, आणि पुरी भाजी पण छान होती. तर सगळ्यांनी आम्ही नाश्ता केला. ज्याला एकमेकाचं आवडत असलं तर त्यांनी पण खाल्लं. कोणाला डोसा आवडतं तर कोणी, तर चला छान नाश्ता झाला. इथं मंदिरात चाललो आता, दर्शन घेणार आहे आम्ही. तर असं पाहू शकता, इथं काही जास्त गर्दी नव्हती, आमचं दर्शन पण लवकर झालं.
मोकळं म्हणजे मंदिर काही जास्त हे एक दुकाने आम्ही ह्या शॉपवरून तेल पण घेतले. तेल पण चांगलं असतं असं म्हणतात की तेल चांगले तिथे जे आपण नारळ वाहतो त्यापासून हे तेल तयार करतात. तर ही जवळजवळ 100ला बॉटल होती, तर त्यांनी मला 80ला दिली. मी असे 5-6 बॉटल घेऊन आले. तर चला आता दर्शन वगैरे झालं आणि निघालो आता. आणि आता आम्ही इथं एका ठिकाणी गाडी थांबवली. इथं आम्हाला ऊसाची रसवंती दिसली. तर त्या दादांनी आम्हाला इतका छान रस बनवून दिला ना, लय मस्त रस होता तो ऊसाचा. आणि कोल्हापूरच्या भागात आहे ना खाण्याचे जास्त करून शौकीन आहे, त्यामुळे इथं खायला खूप खूप छान छान भेटतं. तर आता आम्ही ते रसाचे म्हणजे ऑर्डर दिली आणि गाडीत बसूनच रस घेतलं. तर आता हा रस घेतल्यानंतर तिथं सिद्धनाथ आप्पाची वाडी म्हणून सिद्धनाथ महाराजांचं मंदिर आहे. तर ते पण दर्शन घेतलं आणि रात्रीचं प्रवास करून इथं छान जेवण केलं आणि घरी